हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. अंडर करंटच्या ज्या आपल्या सिरीज स्टार्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आज आपण 15th लेक्चर पाहत आहोत. तर जसं की आपल्याला माहिती आहे, जे अंडर करंटच्या सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की GS3चा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यावरती जे करंट अफेअर्स असतात तर त्याचा ब्रीफ डिस्कशन घेऊन आपण काय करतो असतो इथे तो लेक्चरमध्ये पाहतो. ठीक आहे, तर सिलेबस पाहूया की जो सब्जेक्टिव्ह पॅटर्नचा किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो सिलेबस आलेला आहे त्याच्यामध्ये GS3. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो की आज आपला बीट आहे तर त्याचा सिलेबस तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड देअर ॲप्लिकेशन्स अँड देअर इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे आपण बघतो की जर तुम्ही PYQs पाहिले असतील तर जे काही डेव्हलपिंग टेक्नॉलॉजीज आहेत, ठीक आहे, डे टू डे लाईफमध्ये त्यांचं काय ॲप्लिकेशन आहे किंवा त्या टेक्नॉलॉजीज डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कशा हेल्प करतात याच्यावरती सुद्धा काय विचारलेले आहेत, क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर जर PYQ पाहिले असेल तर कळेल की 10 मार्कर आणि 15 मार्कर असे 2 टाईपचे क्वेश्चन्स असतात. किंवा जर तुम्ही प्रिलिम्सचेही पेपर पाहिले असतील तर प्रिलिम्सच्या पेपरमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स जे आहे तर किंवा एखादं नवीन व्हरायटी आहे क्रॉपची जी जेनेटिकली मॉडिफाईड आहे, तर या सगळ्या गोष्टींवरती काय केले डे टू डे लाईफमध्ये याचे काय ॲप्लिकेशन्स हे विचारलेले आहेत. त्यानंतर बघा की अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे, म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण इंडिजिनियसली डेव्हलप केलेली प्लस नवीन टेक्नॉलॉजी काय डेव्हलप करतो आहे तर आणि त्याच्यामध्ये इंडियन्सचं म्हणजे इंडियन्स इन सेन्स की इंडियन सायंटिस्टचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा अदर फील्ड्सचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर दिस कम्स अंडर दिस युनिट. त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ IT, दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक आहे, ते IPRचे जे काही इश्यूज आहेत प्लस स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. तर या युनिटमधल्या या 2 फील्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत, दॅट इज नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. कारण याचे काय आहेत की डे टू डे लाईफमध्ये डायव्हर्स काय आहेत की इम्प्लिकेशन्स आहेत किंवा डायव्हर्स याचे आपल्याला ॲप्लिकेशन्स पाहायला भेटतात. सो दिस वॉज अबाउट द सिलेबस. तर आजचा जो काही बीट आहे तर तो पाहणार आहोत आपण इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी, दॅट इज ITमध्ये की बेंगळुरू बेस्ड जे टेक्नॉलॉजिकल स्टार्टअप आहे त्यांनी काय केलेलं आहे की फर्स्ट ऑफ इट्स काइंड वायरलेस 4G 5G कनेक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 4G 5G कनेक्टिव्हिटी जी आहे किंवा आपल्याला इंटरनेटच्या ज्या स्पीड आहेत त्या माहिती आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बँगलोरचं एक जे स्टार्टअप आहे त्यांनी काय केलेलं आहे की इथे कनेक्टिव्हिटी डेव्हलप केलेली आहे 4G 5G. दॅट इज अ स्टार्टअप इन्क्युबेट ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरू डिप्लॉय गिगा मेश टू प्रोव्हाइड इंटरनेट कनेक्टिव्हिटी टू स्कूल्स ॲट नंददेवी विलेज इन बँगलोर अँड रुरल डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तर हे जे काही विलेज आहे, ठीक आहे, बँगलोरमधलं, तर तिथे रुरल विलेजमध्ये त्यांनी काय केलेलं आहे कनेक्टिव्हिटी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तर इथे काय केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, ठीक आहे, त्याला यूज करून काय केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बूस्ट रुरल कनेक्टिव्हिटी आणि हेल्थ केअर. तर त्याच्याबद्दल थोडंसं पाहूया. That is a total 15 villages in different parts of the country may soon be seamlessly connected through the next generation networking solutions that can address the congestion issues in 4G infrastructure and provide high-tech अफोर्डेबल अँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. म्हणजे आत्ता जी कनेक्टिव्हिटी आपण विलेजेसमध्ये प्रोव्हाइड करतो, ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे इंडिया डिजिटली कनेक्ट करायचं आहे इंडिया, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण 4Gचं जे नेटवर्क आहे ते आत्ता प्रोव्हाइड करतो आहे. पण याच्यामध्ये काय की प्रॉब्लेम्स येतात आहे कुठले की कंजेशन इश्यूज येतात आहे. तर हा जो काही कंजेशन इश्यू आहे तो ॲड्रेस करून तिकडे 5G टेक्नॉलॉजी जी आहे ती इथे काय करायची आहे प्रोव्हाइड करायचे. दॅट इज नेक्स्ट जनरेशनची जी काही नेटवर्किंग सोल्युशन्स आहेत ते प्रोव्हाइड करायचे. तर याच्यासाठी हे स्टार्टअप इथे काम करत आहे. तर अ सोल्युशन डेव्हलप्ड बाय ॲस्ट्रोम, अ डीप टेक स्टार्टअप फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ 5G अँड रुरल टेलिकम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर. तर रुरल टेलिकम्युनिकेशनमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा तिथे काय जे
इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ॲस्ट्रोम आहे, याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 5G नेटवर्क इथे कनेक्टिव्हिटी देण्यामध्ये. त्यानंतर प्लॅन्स आर अफ्लोट टू स्केल द ॲक्टिव्हिटी टू मोर रुरल पार्ट्स ऑफ इंडिया ऑन द बेसिस ऑफ द पायलट. ठीक आहे, दॅट की आणखीन 15+ विलेजेस आपल्याला इथे कनेक्ट करायचे आहेत. तर त्याच्यासाठी काय करायचं की पायलट स्केलपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आणि यांनी काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनसोबत. ठीक आहे, जे ॲस्ट्रोम आहे दॅट इज अ डीप टेक एक स्टार्टअप आहे. तर यांनी काय केलं आहे, 15+ विलेजेसला कनेक्टिव्हिटी इन्क्रीज करायची आहे. यासाठी जे मिनिस्ट्री आहे दॅट इज डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, तर याच्या अंडर काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे. तर इथे कनेक्टिव्हिटी बूस्ट करण्यासाठी. तर इट इज डेव्हलप बाय ॲस्ट्रोम सपोर्टेड बाय आर्ट पार्क. तर आर्ट पार्क काय आहे बघू, द वर्ल्ड फर्स्ट मल्टी बीम ई बँड रेडिओ दॅट एनेबल्स कम्युनिकेशन फ्रॉम वन टॉवर टू मल्टिपल टॉवर्स. ठीक आहे, म्हणजे वन टॉवर टू मल्टिपल टॉवर्स जे कनेक्टिव्हिटी आहे, जिथे काय केलेलं आहे की ॲट अ टाईम तुम्ही मल्टिपल कनेक्टिव्हिटी किंवा मल्टिपल टॉवर्सला कनेक्ट करू शकता. तर अशी जी टेक्नॉलॉजी आहे ती ॲस्ट्रोमनी काय केलेली आहे, आर्ट पार्क बरोबर जे आर्ट पार्क आहे त्यांच्यासोबत काय केलेली आहे, मिळून ही बनवलेली आहे. तर इथे काय होणार आहे की मल्टिपल टॉवर्सला सायमल्टेनियसली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे वाईल डिलिव्हरिंग मल्टी Gbps थ्रू ईच ऑफ दीज टॉवर्स. म्हणजे जी स्पीड आहे ती रेग्युलेट केली जाणार आहे, एक इक्वल स्पीड प्रोव्हाइड केली जाणार आहे विथ मल्टिपल टॉवर कनेक्शन. ठीक आहे, म्हणजे आपण या टेक्नॉलॉजीमध्ये बघतो की ॲट अ टाईम मल्टिपल कनेक्शन जरी दिले तरी तुमची स्पीड काय राहणार आहे, कॉन्स्टंट आणि एक सायमल्टेनियस स्पीड मेंटेन केली जाणार आहे. त्यानंतर द स्टार्टअप इज सपोर्टेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क, दॅट इज आर्ट पार्क जे आपण आत्ता पाहिलं. तर यांनी याला सपोर्ट केलेला आहे. या ॲस्ट्रोम जे स्टार्टअप आहे गिगामेशचं, जे काय करणार आहे की रुरल इंडियाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी दॅट इज 4G 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे ती प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यानंतर द टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन हब ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. तर अ सिंगल गिगामेश डिव्हाइस कॅन प्रोव्हाइड अप टू 240 लिंक्स विथ +2 Gbps. तर 240 लिंक्स ज्या आहेत तिथे प्रोव्हाइड केली जातात या गिगामेश टेक्नॉलॉजीने, जेणेकरून की काय इंटरनेटची जी स्पीड आहे ठीक आहे तर ती इन्क्रीज केली जाते आणि इक्वली ती प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर कॅपॅसिटी कम्युनिकेशन अप टू रेंज ऑफ 10 किलोमीटर्स. तर आपण बघतो की एका रेंजमध्ये, एका सर्टन रेंजमध्येच काय करत असतं, एखादी सिस्टीम काम करते, पण त्या रेंजच्या बाहेर गेल्यावरती आपण काय होतो, तिथनं डिस्कनेक्ट होतो. पण यांचं रेडियस जे आहे ते भरपूर आहे, दॅट इज 10 किलोमीटर्सपर्यंत ही जी टेक्नॉलॉजी आहे ती इथे आपल्याला युजफुल आहे. त्यानंतर जे आर्ट पार्क आहे ज्यांनी इथे काय केलेलं आहे, या ॲस्ट्रोमला सपोर्ट केलेला आहे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप करण्यासाठी या स्टार्टअपला. तर त्याच्याबद्दल बघूया. आर्ट पार्क इज नॉन प्रॉफिट फाउंडेशन प्रमोटेड बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर. ठीक आहे, एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी काय करते की सायन्स अँड टेक किंवा जे काही एव्होल्युशन्स आहेत, डेव्हलपमेंट्स आहेत, तर त्याच्यामध्येही काय करत असते, इथे कॉन्ट्रीब्यूट करते. टू प्रमोट टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये काय करते, ही जे काही नवीन इनोव्हेशन्स आहेत त्याच्यामध्ये हेल्प करते. विच एम्स टू चार्ट द फ्युचर फॉर मिलीमीटर्स वेव वायरलेस कम्युनिकेशन ऑन द अर्थ अँड द स्पेस. तर आत्ता आपण रुरल इंडियापासून स्टार्ट केलं आहे, तर पूर्ण वर्ल्डमध्ये प्लस स्पेसमध्ये यांना काय करायचं आहे, एस्टॅब्लिश करायचं आहे. तर या काही फ्युचरिस्टिक व्ह्यूनीही काय करत आहे, काम करत आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ॲग्युमेंटेड रियालिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्यातली एक कन्सेप्ट जी इथे ॲप्लिकेबल आहे या टॉपिकमध्ये, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्याच्याबद्दल थोडं पाहू की सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑफ मेकिंग इंटेलिजंट मशीन्स, एस्पेशली इंटेलिजंट कम्प्युटर प्रोग्रॅम्स. तर आपण बघतो की सुपर कम्प्युटर्स असतात, जे न्यूजमध्ये आपण बघतो की प्रत्येक कंट्री काय करते, आपलं एक सुपर कम्प्युटर डिझाईन करत असते. तर तिथे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे काय केलं जातं की वेगवेगळे प्रोग्रॅम्स जे आहेत ते इनबिल्ट करून एक आर्टिफिशियल इंटेलिजंट कम्प्युटर प्रोग्रॅम्स बिल्डअप केले जातात. त्यांचं काय काम आहे की रिलेट टू द सिमिलर टास्क ऑफ युझिंग कम्प्युटर्स टू अंडरस्टँड ह्युमन इंटेलिजन्स. तर ह्युमनचा काय आहे, नॅचरल इंटेलिजन्स आहे, पण आपण जे कम्प्युटर्सला देणार आहोत तो काय असणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, तो ह्युमन सारखाच असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वुड नॉट रिप्लेस
पीपल बट क्रिएट अ न्यू अपॉर्च्युनिटी इन द वेरियस फील्ड्स. म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स किंवा जो नॅचरल ह्युमन इंटेलिजन्स आहे त्याला ती रिप्लेस करणार नाही आहे, पण काय करणार आहे, एक नवीन होरायझन ब्रॉडन करणार आहे की वेगवेगळ्या फील्ड्समध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन्स आणि रिसर्चसाठी. त्यानंतर इट कुड डू वंडर्स फॉर अस इन अ मिली सेकंड. तर काय की खूप कमी वेळेत आपल्यासाठी खूप जास्त गोष्टी ती करू शकते. दॅट इज बाय ऑटोमॅटिक प्रोसेसिंग. तर आपण आता बघतो की ऑटोमॅटिक खूप साऱ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहे ते आपण काय करू शकतो, वाया इंटरनेट कनेक्ट करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो. म्हणजे आपण जर ऑफिसमध्ये असो तरी आपले गॅजेट्स जे घरी असतात तर त्यांनाही आपण काय करू शकतो, ऑफिसमधून कंट्रोल करू शकतो. तर हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि या सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते काय की इट कॅन डू वंडर्स फॉर अस. त्यानंतर क्रिएटिंग अ न्यू ऑपॉर्च्युनिटीज विच कुड नॉट बी अचीव्ड बाय ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी. म्हणजे ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजीचे खूप सारे ड्रॉबॅक्स आहेत, तर ते आपण जर इम्प्रूव्ह केले तर इथे काय की नवीन आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय करू शकतो, खूप साऱ्या न्यू ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतो आणि एक्सप्लोर करू शकतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे इथे यूज केलेलं आहे, जे की आपल्याला 4G 5G इंटरनेट स्पीड रुरल इंडियामध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे, त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते पाहू. दॅट इज ॲग्रिकल्चरमध्ये. तर ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की जे रुरल इंडिया आहे तो मोस्टली काय की ॲग्रिकल्चर बेस्ड आहे. तर ॲनालाइज फार्म डेटा, वेदर कंडिशन्स, टेम्परेचर, वॉटर युसेज और सॉईल कंडिशन्स. तर प्रत्येक पॅरामीटर जो काही आहे ॲग्रिकल्चरमधला, वॉटर आहे, फर्टिलायझर्स आहेत, क्रॉपची ग्रोथ आहे, ठीक आहे, पेस्ट कंट्रोल आहे, तर या सगळ्या गोष्टींचं इथे काय करायचं आहे, टेम्परेचर, वॉटर, या सगळ्या गोष्टींचं काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू शकतो. त्यानंतर प्रिसिशन ॲग्रिकल्चर. तर इथे काय करतो आपण, मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे, ठीक आहे, थोडक्यात काय की ड्रोनसारखी जी टेक्नॉलॉजी आहे दॅट इज मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर इथे यूज करून आपण काय करू शकतो की पेस्टिसाइड स्प्रे करू शकतो, त्यानंतर फर्टिलायझर्स देऊ शकतो, पाणी किती आहे किंवा इरिगेशनचं मॉनिटरिंग करू शकतो. तर अशा गोष्टी इथे आपण काय करू शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून फार्मिंगमध्ये करू शकतो. त्यानंतर एज्युकेशनमध्ये काय की बेसिक नॉलेज अँड स्किल्स ऑफ डाटा सायन्स, मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर जे आत्ता आपण बघतो की स्कूल गोईंग किड्स आणि कॉलेजेसमध्ये आहेत, तर त्यांना काय की यांचा जो काही एज्युकेशनमधले ॲप्लिकेशन्स आहेत तर तिथे स्किल डेव्हलपमेंट ते कुठले की स्किल्स ऑफ डाटा सायन्स, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, एज्युकेशनमध्ये एनरोल करून किंवा त्यांच्या कोर्समध्ये एनरोल करून त्यांना विथ स्किल्स आपण ट्रेन करू शकतो. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, रेकग्नाइज अँड फाईट सायबर अटॅक्स अँड अदर सायबर थ्रेट्स. तर जर आपण एखादी गोष्ट यूज करत आहोत तर त्याच्यामध्ये त्याचे थ्रेट्स पण असणार आहेत. तर इथे सायबर थ्रेट आहे, ठीक आहे. तर इथे काय करायचं की सायबर थ्रेट्स एकतर आयडेंटिफाय करायचे आहेत, त्याच्यानंतर त्याचे जे काही अटॅक्स आहेत ते आपल्याला थांबवता येतील का, याच्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून काय करायचं आहे, त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करायचा किंवा एक ॲप्लिकेशन आपण इथे बघू शकतो. त्यानंतर हेल्थ केअरमध्ये प्रेडिक्टिंग व्हॉट ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स अँड लाईकली टू सक्सीड ऑन पेशंट बेस्ड ऑन द व्हेरियस पेशंट ॲट्रिब्यूट्स अँड ट्रीटमेंट कंटेक्स्ट. तर आपल्याकडे ऑलरेडी काय आहे की जे काही डॉक्टरांचं प्रमाण आहे म्हणजे पॉप्युलेशन मागे, तर ते ऑलरेडी कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेंड किंवा वेल ट्रेंड डॉक्टर्स जे आहेत, सर्टिफाईड डॉक्टर्स, तर तेही कमी आहेत. तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हेल्थ केअरमध्ये करू शकतो, जेणेकरून की काय ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा काय ट्रीटमेंट बरोबर आहे, चूक आहे, हे प्रेडिक्ट करून आपण काय करू शकतो, इथे हेल्थ केअरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो. त्यानंतर एफर्ट्स काय काय घेतलेले आहेत, तर एफर्ट्स आत्तापर्यंत की नॅशनल ब्रॉडबँड मिशन जे आहे, तर युनिव्हर्सल अँड इक्विटेबल ॲक्सेस टू ब्रॉडबँड सर्व्हिसेस अक्रॉस द कंट्री ऑर ब्रिज द डिजिटल डिवाइड. तर जो काही डिजिटल डिवाइड आहे रुरल आणि अर्बन इंडियामधला, ठीक आहे, किंवा रिच आणि पुअरमधला, तर तो इथे काय केलेला आहे, नॅशनल ब्रॉडबँड मिशननी ब्रिज करायचं काम केलेलं आहे. कारण तिथे काय केलं आहे, युनिव्हर्सल आणि इक्विटेबल ज्या ब्रॉडबँडच्या सर्व्हिसेस आहेत त्या इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड बघा की घर तक फायबर स्कीम. तर ही बिहारमधली स्कीम आहे. इट लीड्स टू डिजिटल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग ई-एज्युकेशन, ई-ॲग्रिकल्चर, टेलिमेडिसिन, टेलिलॉ आणि अदर सोशल सिक्युरिटी स्कीम्स. तर प्रत्येक गोष्ट काय आहे इथे ऑनलाईन दिलेली आहे, दॅट इज घर तक फायबर स्कीम. तर ही हा एक एफर्ट आहे जो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर वे फॉरवर्ड काय आहे, ठीक आहे, टू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर ऑर मिनिमम स्टँडर्ड्स अँड क्वालिटी ऑफ इंटरनेट ॲक्सेस टू as well as
कॅपॅसिटी बिल्डिंग. तर मिनिमम एक स्टँडर्ड सेट करायचे आहेत आपल्या इंटरनेट प्रोव्हिजन्समध्ये की जेणेकरून की काय की आपलं इन्फ्रास्ट्रक्चरला ते मॅच होतील. ठीक आहे. आणि काय करायचं आहे की जे कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला पुढे इन्क्रीज करायची आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन अँड ऑडिट ऑफ द नॅशनल ब्रॉडबँड मिशन. तर नॅशनल ब्रॉडबँड मिशन जे आहे जिथे आपल्याला डिजिटल डिवाइड कमी करायचं आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यानंतर कोलॅबरेटिव्ह कॉन्स्ट्रोम दॅट इज द पार्टनर्स ऑफ इंडस्ट्री, अकॅडमिक अँड गव्हर्मेंट बॉडीज. तर गव्हर्मेंट बॉडीज, प्रायव्हेट बॉडीज प्लस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ज्या काही आहेत तर त्यांचं काय करायचं आहे कोलॅबरेटिव्ह कॉन्स्ट्रोम. कारण आपण काय करू शकतो कोऑपरेशननी आपण काय करू शकतो एक मोठा चेंज आणू शकतो. ठीक आहे. तर हा जो काही चेंज इथे आणायचा आहे त्यासाठी आपल्याला कोलॅबरेट करायचं आहे. तर दिस वॉज अबाउट द गिगामेश टेक्नॉलॉजी जी काय करणार आहे की रुरल इंडियाला 4G आणि 5G टेक्नॉलॉजी इथे प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट दिस लेक्चर. टिल देन थँक्यू. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटूया.